जय शिवराय मित्रांनो. MHB मराठी न्यूजवर तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत. शेतकरी मित्रांनो, सध्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात एकच मोठा प्रश्न आहे की PM किसान योजनेचा पुढचा म्हणजे 23वा हप्ता कधी जमा होणार आणि राज्याचा नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता खात्यात कधी येणार. जर तुम्हीही या हप्त्यांची वाट पाहत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. कारण सरकारनं काही मोठे नियम बदलले आहेत ज्यामुळे अनेक शेतकरी अपात्र ठरू शकतात. अशाच शेतीविषयक ताज्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स रोज पाहण्यासाठी आपल्या MHB मराठी न्यूज चॅनलला आत्ताच खालील लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. मित्रांनो, केंद्र सरकारनं PM किसान योजनेचा 23वा हप्ता जाहीर करण्यापूर्वीच काही कडक निर्देश दिले आहेत. जर तुम्ही ही कामं केली नाहीत तर तुमचा हप्ता रोखला जाऊ शकतो. पहिले काम, eKYC बंधनकारक. सरकारनं या मे महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व शेतकऱ्यांना eKYC पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी तुम्ही PM किसानच्या मोबाईल ॲपवरून फेस ऑथेंटिकेशन चेहरा दाखवूनद्वारे घर बसल्या KYC करू शकता. जर मे अखेरपर्यंत KYC झाली नाही तर 23व्या हप्त्याला मुकावे लागेल. अपात्र शेतकरी. अनेक ठिकाणी मयत शेतकऱ्यांच्या नावावर अजूनही हप्ते सुरू होते. ज्यांची KYC होणार नाही त्यांचे नाव आता या यादीतून कायमचे कट होणार आहे. ॲग्रीस्टॅक आणि फार्मर ID चे मोठे अपडेट. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फार्मर ID. मित्रांनो, शेत जमिनीची माहिती लिंक करण्यासाठी सरकारनं ॲग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी 20 मे 2026 पर्यंतची मुदत दिली होती. देशात अजूनही लाखो शेतकऱ्यांनी हा फार्मर ID बनवलेला नाही. गेल्या वेळी मिळालेला 22वा हप्ता हा सवलत देऊन म्हणजेच शेवटची संधी म्हणून दिला होता. पण सरकारनं स्पष्ट केले आहे की 23वा हप्ता फक्त आणि फक्त ज्यांचा ॲग्रीस्टॅक फार्मर ID जनरेट झाला आहे त्यांनाच मिळणार आहे. त्यामुळे ज्यांची नोंदणी बाकी आहे त्यांनी या मे महिन्याच्या शेवटपर्यंत कोणत्याही परिस्थितीत ही नोंदणी पूर्ण करून घ्यावी. यासोबतच एकाच कुटुंबात एकापेक्षा जास्त लाभार्थी असणं किंवा घरातील व्यक्ती शासकीय नोकरीत असणं अशा अपात्र लोकांची छाटणी करण्यासाठी सरकारनं कडक तपासणी मोहीम सुरू केली आहे. गेल्या वेळी जवळजवळ 92 लाख शेतकऱ्यांना 22वा हप्ता मिळाला होता. पण यावेळी कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर पात्र शेतकऱ्यांच्या संख्येत बदल होऊ शकतो. नमो शेतकरी महासन्मान निधी. आता बोलूयात आपल्या हक्काच्या नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबद्दल. शेतकरी बांधवांनो, हा हप्ता खरं तर फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यातच मिळायला हवा होता. 13 मार्चला जेव्हा PM किसानचा हप्ता आला तेव्हाच नमो शेतकरीचा हप्ताही येईल अशी आशा होती. पण निधी अपुरा असल्यामुळे तो रखडला. पण आता काळजी करू नका. राज्य सरकारनं 2026 ते 27च्या अर्थसंकल्पात या प्रलंबित हप्त्यासाठी विशेष निधीची तरतूद केली आहे. यामध्ये जनरल, सर्वसाधारण, SC आणि ST अशा तिन्ही प्रवर्गांसाठी वेगवेगळे लेखाशीर्ष तयार करून निधी मंजूर करण्यात आला आहे. आता प्रश्न आहे की पैसे कधी पडणार. तर मित्रांनो, केंद्र सरकारचा PM किसानचा 23वा हप्ता जून महिन्याच्या शेवटी किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात वितरित केला जाण्याची दाट शक्यता आहे. आणि सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे राज्य सरकारसुद्धा या खरीपाच्या ऐन हंगामात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता स्वतंत्रपणे बँक खात्यात जमा करण्याची जोरदार तयारी करत आहे. म्हणजेच खरीप पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुमचा फार्मर ID बाकी असेल तर तो त्वरित काढून घ्या. PM किसान ॲपवरून आपली eKYC पूर्ण करा. जर तुमच्या लँड सीडिंग किंवा नावात काही चुका असतील तर आपल्या तालुका स्तरावरील PM किसान नोडल अधिकाऱ्यांना भेटून त्या दुरुस्त करून घ्या, जेणेकरून तुमचे अडकलेले हप्ते तुम्हाला व्यवस्थित मिळतील. या योजनांच्या हप्त्यांच्या तारखेबाबत किंवा शासनाच्या नवीन GR बाबत जसे काही नवीन अपडेट्स येतील ते आम्ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी घेऊन येऊ. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सर्व शेतकरी मित्रांच्या WhatsApp ग्रुपवर नक्की शेअर करा. आणि हो, अशाच विश्वसनीय बातम्यांसाठी
आपल्या MHB मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.